मी बागेमध्ये बघा अशाच घरगुती खताचा उपयोग करते आणि माझी बाग उन्हाळ्यातसुद्धा छान अशी दिसत आहे. हे टरबूजच्या साली बघा, याच्यात थोड्याशा भेंडीच्यासुद्धा वरचे साली आलेले आहे. पण याला काही होत नाही. हे पाण्यात भिजत ठेवले होते 2 ते 3 दिवस आणि बघा आता एका बकेटमध्ये 1 मग अशा पद्धतीने मी देत असते. हे खत ऑर्गॅनिक असून झाडांना थंडावा प्रदान करणार आहे आणि उन्हाळ्यात ह्या साली वगैरे भरपूर प्रमाणात आपल्या घरात निघते. बघा आता या सर्व सालींचा मी अशा पद्धतीने उपयोग करत आहे आणि सर्व झाडांना आपला खत म्हणून उपयोग करते. पुढे अजून एक खत दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. बघा किती सुंदर दिसत आहे. हे बोनसाई आपलं कडुलिंब, त्याच्यासोबत निघालेलं सदाफुली. बघा थोडं थोडं मी वाटरलेले कमळालासुद्धा अशा पद्धतीचे खतं देत असते, कारण जास्त बी खतं देत नाही शक्यतोवर कमळाला वगैरे असे खास खत देत नाही. पण आता एक खत दिलेलं आहे, त्याचा व्हिडिओ काही दिवसांनी येणार आहे. आता बघा सगळ्या झाडांना अशा पद्धतीने. आणि हे काय दिसते तुम्हाला, हे आपले जे कणिक असते, जो आटा असते, जो भिजवलेला, तो बाहेर राहिल्यामुळे तो खराब होतो आणि त्याचा असा उपयोग आपण पाण्यात जर टाकून ठेवला ना, तर बघा पाण्यामध्ये याचा पूर्ण अर्क उतरला आहे आणि याच्यामध्ये काहीच राहिलं नाही. म्हणून हे पण एका बकेटमध्ये 1 ते 1.5 मग टाकून सर्व झाडांना देत आहे. बघा झाडांना असे पोषक तत्वाची आवश्यकता असते आणि ते आपण आपल्या घरातूनच देऊ शकतो. बरेचदा असं होते की एखाद्या वेळेस सकाळचं भिजवलेली कणिक बाहेर राहते आणि संध्याकाळपर्यंत उन्हाळा आहे तर ती खराब होते आणि त्याचा मग त्या गोळ्याचा आपण पाण्यात टाकून ठेवून त्याचा असं पाण्याच्या स्वरूपात मिक्स करून झाडांना देऊ शकतो. मी तर सर्व झाडांना हे खत दिलेलं आहे. अशा पद्धतीचे खतं बागेमध्ये देत राहते आणि बागेमधला खर्च कमी करते. तसं बाहेरून आणलं तर आपल्याला बाहेरून आणावं लागते. हे घरच्या घरीच असते, त्याच्यामुळं ह्या खतांचा उपयोग सर्व झाडासाठी केलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता, कारण याच्यामध्ये काहीच राहिलेलं नव्हतं. तुम्ही वाटलं तर गाळून घेऊ शकता, मला गाळायची आवश्यकता नाही वाटली. आणि अशा पद्धतीने मी माझ्या सगळ्या बागेमध्ये, खरं तर आता आवश्यकता आहे ती पावसाची. पावसाचं हे जे झाडाचा पिवळेपणा पडला ना, उन्हाळ्यात आपण भरपूर पाणी देतो आणि ते पोषक तत्व आता कमी झालेले आहे. त्याच्यामुळे आता पाऊस येणं खूप आवश्यक आहे आणि गरमी इतकी वाढत आहे, अजूनही पावसाचा काहीही पत्ता नाही आमच्याकडे तर. आणि अशा पद्धतीने बघा सर्व झाडांना अशा मी घरगुती खतांचा उपयोग करते. आता अजून थंडावा प्रदान करणारा खत देईल, कारण पाऊस अजूनही आलेला नाही आहे आणि अशी ग्रीनरी बघून खूप छान वाटते डोळ्यांना. तुम्हाला कसं वाटलं याची माहिती, याचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडलं तर चॅनलला आपल्या लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. कमेंट केल्यामुळे मला आहे ना खूप छान वाटते आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करते.